6 फेब्रुवारी श्री सुनील एकनाथ पाटील यांचा वाढदिवस आणि म्हणून त्यानिमित्तानं थोडंसं नुकतंच सामान्यांचं असामान्य हे सुधा मूर्तींचं पुस्तक वाचनात आलं आणि त्या व्यक्तिरेखेसारखीच व्यक्ती आपल्या अवतीभोवती असल्याची मला जाणीव झाली. माझ्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत असंख्य माणसं संपर्कात आली. काही माणसं स्मरणात राहिली आणि त्यामध्ये अग्रक्रमानं नाव आहे श्री सुनील एकनाथ पाटील यांचं. वारणा नदीकाठी वसलेलं वाळवा तालुक्यातील एक सधन गाव तांदुळवाडीसारख्या ग्रामीण भागातून प्रामाणिक पत्रकारितेच्या बळावर जीवनात विविध उपक्रमांच्या माध्यमातून सर्वांच्या आदरास पात्र ठरलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व म्हणजेच सुनील पाटील होय. समाजातील प्रत्येक समस्येवर अगदी निर्भीडपणे लेखन करणारे पत्रकार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो. बदलत्या काळात आपल्या लेखणीद्वारे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे आपल्या सहकाऱ्यांना नेहमीच प्रोत्साहन देणारे श्री सुनील पाटील हे होते. शिक्षण त्यांच्या मूळ गावी तांदुळवाडी येथे झालं होतं. तसेच माध्यमिक शिक्षणही पंडित नेहरू विद्यालय तांदुळवाडी येथे पूर्ण केले. घरची परिस्थिती बिकट असतानाही परिस्थितीवर मात करून महाविद्यालयीन पदवी ही कर्मवीर भाऊराव पाटील या महाविद्यालयात त्यांनी घेतली आणि MA फर्स्ट क्लास सुद्धा झाले. जिद्द, चिकाटी, धाडस याचं दुसरं नाव सुनील पाटील म्हटलं तर वावगं नाही ठरणार. सुरुवातीला वारणा काठाला असणारे दैनिक वारणेचा वाघ या दैनिकातून आपल्या पत्रकारितेची त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. हे करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून गावामध्ये विवेक ग्रंथालयाची स्थापना 15 वर्षापूर्वी केली आणि आज तागायत या ग्रंथालयाच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांना पुस्तकाचा लाभ करून दिलाय. आजही ते ग्रंथालयाचे अध्यक्ष म्हणून आपली कामगिरी अत्यंत चोखपणे पार पाडतायत. सध्या मागील 23 वर्षापासून दैनिक तरुण भारत या नावाजलेल्या दैनिकामध्ये ते अत्यंत निर्भीडपणे लेखन करीत आहेत. त्यानंतर आपलं स्वतःचं काहीतरी असावं म्हणून ग्रुप ऑफ मीडिया ही पत्रकारांची संघटना त्यांनी स्थापन केली आणि यामध्ये नवनवीन तरुण तरुणींना संधी देऊन त्या संधीचं सोनं करण्यासाठी त्यांना खूप मदतसुद्धा केली. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होताना उघड्या डोळ्यांनी त्यांनी पाहिले आणि गावात दारूबंदी व्हावी यासाठी आपल्या दैनिकात मालिका लिहून गावात पूर्णपणे दारूबंदी केली हे अगदी आवर्जून सांगावं लागेल. वैध व्यवसाय असो किंवा अष्ट्यातील बहुचर्चित कत्तलखाना असो, तो बंद करण्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रयत्न करून कत्तलखाना होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वी सुद्धा झाले. दैनिक तरुण भारतमध्ये व्यवसाय वाढीसाठी रात्रंदिवस झटणारे सुनील पाटील यांना गेली सलग 12 वर्ष आदर्श पत्रकार म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनचा आदर्श पत्रकार पुरस्कार 2009 तसेच जायंट्स ग्रुप अष्ट्याचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार 2010 व श्री गणेश फाउंडेशनचा आदर्श पत्रकार पुरस्कार 2011 हे पुरस्कार मिळाले आहेत. हीच त्यांच्या कामाची पावती आहे. स्वराज्य मराठी न्यूज चॅनल हे YouTube चॅनल आपल्या ग्रुपच्या माध्यमातून सुरू केलं आहे. त्यामध्ये जवळजवळ 31,400 सबस्क्रायबर्स आहेत. नवीन तरुण तरुणींना संधी देऊन त्यांचा गौरव सुद्धा करीत आहेत. क्रिकेटची विशेष आवड असणारे सुनील पाटील हे जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने जाऊन पाहत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा असल्यामुळे आजपर्यंत त्यांनी 50 गडकोटांची भ्रमंती केली आहे. हे सर्व करीत असताना त्यांचे पाय जमिनीवर होते आणि सध्याही जमिनीवरच आहेत. गोरगरिबांसाठी प्रत्येक वेळी धावून येणारा पत्रकार म्हणजे सुनील पाटील आहे. आयुष्यात खूप चढ उतार त्यांनी पाहिले आहेत. अर्धांगिनी निवडतानाही झालेली धडपड आणि त्याच्यावर केलेली मात त्यांच्याकडून ऐकताना अंगावर अक्षरशः काटे उभे राहतात. वडिलांची साथ अचानक सुटली. मग आईच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अत्यंत कष्टानं आणि जिद्दीनं आजपर्यंतचा प्रवास केलाय. त्यांच्या पुढच्या प्रवासाला, त्यांच्या आयुष्याच्या पुढच्या सगळ्या प्रवासाला त्यांना सुखमय आणि आनंददायी शुभेच्छा. आज वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सुनील पाटील सर आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा.